श्री स्वामी समर्थ. सकाळचे पहाटेचे 4 वाजले होते आणि आम्हाला स्वामींच्या काकड आरतीला जायचं होतं. काल झोपायला थोडा लेट झाला आणि यायला सुद्धा हॉटेलमध्ये लेट झाला. त्याच्यामुळे अन्वी सुद्धा सकाळी उठत नव्हती. मग तिला कसंबसं स्वेटर घातलं आणि तिला सुद्धा झोपेतच आम्ही घेऊन निघालो. आधीच एक रिक्षावाले काकांना आम्ही 4 वाजता सकाळी या असं सांगितलं होतं, कारण एवढ्या सकाळी रिक्षा कुठे मिळणार आणि कुठे शोधत बसणार. म्हणून आम्ही सकाळी लवकर रिक्षा बघितली आणि निघालो. मठात पण आमच्या आधी खूप लाईन होती. म्हणजे आम्ही जवळजवळ 4:30ला मठात आलो होतो, पण वाटलं नव्हतं की एवढी सुद्धा 4:30 वाजता लाईन असेल. काल स्वामींना आम्ही फूल, नारळ आणि असं सगळं काही घेतलं होतं, प्रसाद वगैरे. त्यामुळे आज काही घेतलं नाही. आज म्हटलं काकड आरती करूया, स्वामींचं छान दर्शन घेऊया, स्वामींना डोळे भरून बघूया आणि मग दुसरीकडे जाऊया. आणि काय होतं, काल बघितलं तर फुलं वगैरे घेतलेली ना, तर ती प्रसाद तर पुन्हा परत देतच होते, पण फुलं वगैरे आहे ना स्वामींच्या चरणांजवळ ठेवत होते आणि एका बास्केटमध्ये मला ते टाकलेले दिसले. त्याच्यामुळे असं वाटलं की फुलं घेण्यापेक्षा तेच पैसे दानपेटी. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप स्वामी भक्त होते. असं मला वाटलं होतं की आदल्या दिवशी बहुतेक स्वामी भक्त दर्शन करून गेले असतील आणि सकाळी काही फारशी गर्दी नाही मिळणार, पण उलट झालं. सकाळी तर खूपच गर्दी होती पहाटे काकड आरतीला. काकड आरती छान झाली आणि मी काही शूट नाही केलं, कारण छान असं मला काकड आरती मस्त असं मंत्रमुग्ध होऊन ऐकायचं होतं. त्याच्यामुळे त्यानंतर काकड आरती झाली, मग दर्शनाची वेळ झाली आणि इथे बघा दर्शन झालं होतं. खूप गर्दी होती. मी तर अन्वीच्या बाबांकडे दिलं होतं, कारण जेंट्स लोक आहे ना खरंच अगदी शिस्तीत जातात, पण लेडीज लोक आहेत ना अगदी धक्के देऊन 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 चालत असतात. आणि इथं असंच काहीच झालं होतं. खूप धक्के देत देत चालले होते. आणि ते बघू शकता की जे आपण हार वगैरे आणलेले आहे ना, 2 मिनिटच फक्त स्वामींच्या चरणांजवळ लावत होते आणि इकडे बाजूला ठेवून देत होते. आणि हे स्वामींची शेज आरतीचं आहे ना, ते सुद्धा बंद ठेवलं होतं. हे बाहेरूनच आम्हाला दर्शन भेटलं, कारण एवढी गर्दी होती ना, त्याच्यामुळे दरवाजा सुद्धा बंद होता आणि मला बाहेरूनच दर्शन भेटलं. नेहमीच आतमध्ये जाऊन दर्शन मिळतं, पण यावेळेला दर्शन नाही आतमध्ये जाऊन मिळालं. आणि हा बघा वटवृक्ष, खरंच एवढ्या वर्ष तो जशान तसा आहे आणि स्वामी आजही आपल्यामध्ये आहेत याची तो भरभरून साक्ष देतो. आज के लिए नहीं, आज कल परसों 3 दिन बाद 3 दिवस बंद म्हटलं. त्यांच्या घरात वारले त्यांच्या आजीवर फेटेवाला गेलं ते घ्यायचं. ते मोठं स्वामींचं छान दर्शन झालं आणि मला स्वामींच्या मूर्ती घ्यायची होती, म्हणजेच आमच्या फ्रेंडला पण पाहिजे होती आणि मला आमच्या घरी पण न्यायची होती, म्हणून इथे मूर्ती घेत होतो. आणि मी शेवटी एक मूर्ती घेतलीच त्यातली, कारण तिचं म्हणणं होतं की मी देवातल्या जी मूर्ती आहे देवारातली तिला हात लावून देत नाही, तिला स्वतःसाठी मूर्ती पाहिजे होती. तर तिने घेतलीच शेवटी आणि मी ही सुद्धा घेतली. मोह आवरलंच नाही. असं म्हणतात की एका घरात एवढ्या मूर्ती नसाव्यात, पण मोह आवरला नाही आणि मी सुद्धा ही मूर्ती घेतली. स्वामींची छान आरती झाली. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो बाळाप्पा महाराजांच्या मठामध्ये. याआधी मी अक्कलकोटला आले होते, पण फारशी काही माहिती नसल्यामुळे ना महाराजांच्या मठापर्यंत येणंच झालं नाही. आणि हल्ली मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की स्वामींची पावले प्रत्यक्षात मठामध्ये उमटलेले आहेत आणि मला ते पाहायचं होतं, म्हणून यावेळेला ठरवलं की अक्कलकोटला पूर्ण 1 दिवस राहायचा आणि ही सर्व ठिकाणे जी जी स्वामींची ठिकाणं आहेत ती सर्व फिरायची. खरंच स्वामींच्या पाऊल खुणा आहेत, म्हणजे त्यांची पावलं उमटलेली आहेत. स्वामी आहेत ना खरंच पावला पावलांवर आपलं अस्तित्व लोकांना जाणवून देत आहेत की मी आहे, तुमच्यासोबत आहे. खरंच स्वामींचं एक वाक्य आहे ना, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे असे काहीतरी प्रसंग येतात आणि खरंच जाणवतं की स्वामी आपल्या पाठीशी आहेत.
आणि तुम्ही पाहिला असाल की मठामध्ये स्वामींचा जो मूळ फोटो आहे तो सुद्धा लावलेला होता. त्याच्यानंतर आम्ही गेलो होतो 12 ज्योतिर्लिंग बघायला. या मंदिरामध्ये 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन होतं आणि मी जेव्हा सकाळी निघाले ना तेव्हा मला एकच गोष्ट सेम बघायला मिळाली की प्रत्येकाच्या घरामध्ये घरातील प्रत्येक स्त्री ही घराच्या समोर सडा रांगोळी करत होती. एवढं छान वाटलं ना. हल्ली शहरात फ्लॅट सिस्टीम मध्ये हे सगळं निघून गेलेलं आहे, म्हणजे नाहीच बघायला मिळत. तर खूप छान वाटत होतं. प्रत्येक जण घरासमोर सडा रांगोळी करत होतं. खूप छान वाटलं होतं. आणि हा दिवस होता 26 जानेवारीचा. थोडासा व्लॉग टाकायला उशीर झालाय कारण थोडीशी तिकडून आल्यानंतर थोडीशी तब्येत बिघडली होती, त्याच्यामुळे व्लॉग एडिटिंगला थोडासा वेळ झाला आहे. त्याच्यानंतर आम्ही निघालो होतो की स्वामींच्या समाधी मठाजवळ, आणि इथे सुद्धा माझं येणंच झालं नाही आणि खूप गर्दी आहे. बघितले स्वामींचं छान दर्शन झालं. तिथे काही व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही. आणि त्याच्यानंतर इथे बघा शंकर महाराजांचं निर्गुण मठ आहे, तर तिथेही छान दर्शन झालं. बसा 5 मिनिट. पहिले स्वामींची काकड आरती झाली, त्याच्यानंतर बाळाप्पा महाराजांच्या मठात, चोळप्पा महाराजांच्या मठात स्वामींची समाधी, आणि त्याच्यानंतर खंडोबा च्या मंदिरामध्ये आलो होतो, जिथे स्वामी महाराजांचं पहिलं पाऊल पडलं होतं. म्हणजे स्वामी समर्थ पहिलं खंडोबा मंदिरात आले होते. तिथे सुद्धा दर्शन घेतलं. माहित नाही अजून काय बघायचं राहून गेलं असेल तर तुम्ही नक्कीच मला सांगा की तुम्ही अजून कुठे फिरला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा की अजून माझं काय राहिलं आहे. आणि इथे बघा घरून निघून एक बॅग झाली होती, तर इथे माझ्या 4 बॅग झाल्या होत्या. आता तुम्ही म्हणाल की एवढं काय घेतलंस की त्याच्या 4 बॅग झाल्या होत्या. फिरायला तर आम्ही आलो नव्हतो, दर्शनासाठी आलो होतो, पण नक्कीच मी आवर्जून शेअर करेन की मी एवढं अक्कलकोटवरून काय घेऊन जात आहे. तर त्याच्यानंतर छान दर्शन झालं आणि बस आमची सकाळी 11ची होती. आणि कुठे जाते विचार आहेत पुढे जाय अजून. आणि आमच्या मॅडमच्या अशा नौटंकी मध्येच चालू असतात, म्हणून मी मुद्दाम आवाज म्यूट नाही केला. आणि छान परतीचा प्रवास चालू झाला. घरी आम्ही पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी अन्वीची स्कूल होती. आणि ही पहा, अन्वीने आणली होती स्वामींची मूर्ती. तिला रात्रभर झोप नव्हती की मी सकाळी कधी उठते आणि स्वामींना छान आंघोळ वगैरे त्यांची पूजा करून कधी मी स्कूलला जाते, असं झालं होतं. छान आंघोळ केला आणि छान स्वामींना त्यांची पूजा सुद्धा केला. मला खूप छान वाटलं की माझी मुलगी सुद्धा माझं बघून स्वामींची भक्ती करते. चला तर मग आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून काही माझं याच्यामध्ये राहून गेलं असेल, काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात तर अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. श्री स्वामी समर्थ.